दोन स्ट्राईकला आहे. 4 षटकांची मॅच. ऑन साईडला एकाच एंडनी स्पर्धा आहे बघा. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण मिडॉनला मिड विकेटला पाहू शकता. शॉर्ट मिड विकेटला एक मिडॉनला देखील क्षेत्ररक्षण तैनात आहे. ऑफ साईडला शॉर्ट टर्न पॉईंट कव्हर, शॉर्ट कव्हरला पण क्षेत्ररक्षण आणि एक क्षेत्र. चला सामना सुरू करायचा आहे. एकाच एंडनी स्पर्धा खेळली जाणार आहे. स्ट्रायकरला नितीनला आपण पाहू शकता. नो स्ट्राईकला धनेश. गोलंदाज यश येतोय. सामन्याला ते सुरुवात. ओ पहिला चेंडू पंच वाईट चिकून करतायत. स्वप्नील पाटील एक जबरदस्त क्रिकेटर आयोजकांच्या भूमिकेत देखील आहेत. संपूर्ण आपण तर अंडर 21 संघ निळजाचा आपल्याला आयोजन समितीमध्ये बघायला मिळतोय. यश गोलंदाजी मार्कवास टाकला. नितीन शॉर्ट ऑफलेनचा चेंडू पूल केला. यावेळेला चेंडू चालला मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधनं. जय येतोय चेंडूला फीड करतोय. 2 धाब्याने खातं उघडलं जातं. यावेळेला आपण पाहू शकता नितीनचं आणि संघाची धावसंख्या 3. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे दुसरी मॅच झाल्यानंतर लगेच विनर मॅच. यश गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला फ्लिक केलाय. टायमिंग बेमिसाल. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. षटकार. 9 धावा दाफलकाती लागल्यात. दाफलकाती लागल्यात. सुरुवात दमदार केली बघा द्वारली अंडर 21 संघाने. यश पुन्हा एकदा ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्र निवडला. यायला मिड विकेट. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमारेषा पार. चौकार. बॅटिंग करतोय यावेळेला आपण पाहू शकता नितीन. नाही काल रुद्र मायनी जी बॅटिंग केली ना कामतघर संघाविरुद्ध लाजवाब बॅटिंग. 75 देखील धावा सहज त्याने चेस केल्या आणि ते देखील एक चेंडू राखून, म्हणजे 23 चेंडू मध्येच 75. काय जबरदस्त बॅटिंग केली. याचं षटक थोडंसं महागड होतं. धावसंख्या दाफलकाती आपण पाहू शकता वेळेला 13 धावा. यश पुणे क्षेत्रक्षमध्ये बदल होता. मिड विकेटला क्षेत्रक्षण त्याने तैनात केलंय. यश तो नितीन ड्राईव्ह केला. यावेळेला गॅप शोधली. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. मिड ऑफला क्षेत्रक्षण त्यांना बीट केलंय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. सतरा धावा आपण पाहू शकता. मित्र खंडागय देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. काल देखील त्यांनी भरपूर चांगलं आपण तर स्कोर. ओ हा चेंडू यावेळेला क्लीन बोल्ड. जास्त सफल झाले आणि चेंडूने मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. पहिला गडी बाद होतोय द्वारली आपण तर अंडर 21 संघाचा. नितीनने जबरदस्त बॅटिंग केली होती बघा ना. सुरुवात खूप चांगली करून दे. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटर येतोय यावेळेला आपण पाहू शकता. ओमकार येतोय. ओमकार येतोय. नाही काल एका चेंडू मध्ये 6 धावांची गरज असताना पडले संघाने तो षटकार मारला. सेमीफायनल मध्ये गेले ते आयुष, पण नंतर मात्र त्याला धावाच करता आला नाही. एकतर्फी मॅच झाली ती. एक चेंडूचा खेळ बाकी. आता नवीन बॅटरला ओमकार आलाय. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग आपण पाहू शकता. वेळेला शॉर्ट लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. ओ फटका चांगला. या वेळेला सरळ नो स्ट्रायकर. बॅटरला चेंडू लागला. एकदा कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 सहजतेने पूर्ण केल्यात. 1 शॉट म्हणजे 1 धाव मिळणार. स्वप्नील पाटीलचं कौतुक करेल बघा ना. बॅट ग्राउंडिंग झाली नसेल ते सांगतायत. तुम्हाला पॉपिंग क्रीज मध्ये बॅट टिकून नाही, बॅट ग्राउंडिंग करणं फार गरजेचं. त्या लाईनला टच करून चालणार नाही तुम्हाला. धावसंख्या 1 ने पुढे शकते. धावसंख्या दाफलकाती आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. चांगली सुरुवात केली द्वारली अंडर 21 संघाने. नाणेफेकी गमावल्यानंतर ओमकारने खातं उघडलं. तर स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. मला धनेशला आपण पाहू शकता. अथर्व आलाय. अथर्व बेडेकर.
अथर्व गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट मॅच काटई आणि अंजूर दोन्ही संघाचे संघनायक जर आला असाल तर आपण मुख्य आमच्या व्यासपीठावरून थांबायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेक करू. अथर्व गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला धनेश. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. धनेश प्रथमच स्ट्राईकला आले. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय धनेश पाटील. अथर्व तू धनेश राईट आर्म ओव्हर द मारा करतोय कोळेगाव एन कडून. ओ चांगला चेंडू. हा देखील वेग प्रचंड आहे अथर्वकडे आणि वेगाने मात्र इथे इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकात जर विचार केला तर 18 धावा आल्या. त्यानंतर कुठेतरी धावा रोखणं फार गरजेचं. अथर्वने आता तरी 2 चेंडू खूप चांगले टाकलेत. अथर्व गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला पण धनेशला पाहू शकता सलामीचा बॅटर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू तर एज होती यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. हर्षवत तिथे आपण तर 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते 19 धावा. तिसऱ्या चेंडूवरती धावा येतात. स्ट्राईक केला बॅटर ओमकार पाहू शकता आपण. ओमकार देखील एक आक्रमक बॅटर आहे. प्रत्येक खेळाडूला विनंती, गाडी कोणी मैदानाचे न्यायचं नाही मैदानातून बाजूनी. हो क्लीन बोल्ड यश मिळालं अथर्वला. जबरदस्ती वापसी केली मी तर म्हणेल. आगासन अंडर-21 संघाने या षटकामध्ये खूप चांगली वापसी. ओमकार बाद होता तर नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता यावेळेला. चौथ्या क्रमांकावरती चेतन येतोय. चेतनला आपण पाहू शकता. पहिल्या षटकात मी जर विचार केला ना 18 आले तर त्यानंतर काय कमबॅक केलं बघा ना. 1च धाव आली. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. अथर्वचं कौतुक करेल. जबरदस्त गोलंदाजी केली या षटकामध्ये त्यांनी. अचूकता भेदकता विविधता बघायला मिळाले. हो चांगला चेंडू. हा देखील फुलरलेनचा चेंडू खोदून काढलाय. मिळवून चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आलाय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. थोडस वेळ घेतला यावेळेला क्षेत्ररक्षकाने. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फुल करते आपण पाहू शकता यावेळेला. प्रथम बॅटिंग करताना द्वारली संघ 21 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. काटाई संघ देखील दाखल झालाय. चला अंजूर संघ कोणी प्रतिनिधी आला असेल तर पण आल्याची अजकांशी संपर्क साधायचा. अंतिम चेंडू अथर्व. ड्राईव्ह करायचा होता यावेळेला. बॅटच्या आतल्याकडे चेंडू लागलाय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय. 1 धाव मिळते. धावसंख्या 10 फुल करते आपण पाहू शकता यावेळेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फुल करते 22. या षटकाचा विचार केला ना जबरदस्त कमबॅक करून दिला अथर्वने. 4च धावा दिल्यात बघा ना. आपोआप टाळ्या वाजतायत. 2 विकेट्स देखील त्याने मिळवून दिल्यात. पाचचा गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. अनिकेत येतोय. चला प्रणय म्हणजे 12वा खेळाडू नसला तरी चालू शकतोय. केतन मात्रे आपल्या सर्वांचा आता लाडका झालाय. काय जबरदस्त बॅटिंग केली बघा ना. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला चेतनला ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू वेगाने चाललाय लॉंगलेटच्या दिशेने. भारद्वाज येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 10 फलक करते आपण पाहू शकता यावेळेला. चेतनला आपण पाहू शकता. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. होल ऑफ केलाय. जेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. अथर्वने खूप चांगला झेल घेतला. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली ना तशाच प्रकारे त्यांनी झेल देखील घेतलाय. वाडिश लॉंग ऑन लावते. लॉंग ऑन लावले. खूप चांगला झेल घेतला. बॅटर बाद. चेतन बाद होता. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकतो. विशाल येतोय. विशाल येतोय. चला जर अंजूरचा कॅप्टन आला असेल तर आपण यायचं आमच्या मुख्य बॅट्समॅनवर. अंजूर पक्ष काटई म्हणजे एक बेवंडी विभागातील संघ. आता बेवंडी जर जायचं झालं तर
आपण मोठ्या गावातून गेला तर 5 मिनिटात तो गाव लागेल आपल्याला. अनिकेत विशाल पुन्हा एकदा पूल केला. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती येत आधी धावणं फार गरजेचं. मिडविकेटला जोपर्यंत चेंडू फीड होईल. एकच धाव घेतली. धावसंख्या आपण करते आपण पाहू शकता या बेला 25. काय कमबॅक केलं बघा ना अगसन अंडर 21 ए संघाने. पहिल्या शतकात 18 आणि त्यानंतर 18चं कौतुक करेल. आता अनिकेत देखील तेवढीच चांगली गोलंदाजी करतो. स्ट्रायकरला धनेशला आपण पोहोचता. सलामीचा बॅटर अनिकेत तो धनेश ऑन साइडला उचललाय. उंच गेलाय. चेंडू चाललाय या वेळेला आपण तर लॉंग लेट सीमा रेषा पार. षटकार. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता बेला 31 धावा. थोडासा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. हुक केलं त्याला. धनेशच्या बॅट मधून षटकार आलाय बघा. 2 धावा त्यांनी घेतल्याने एकच धाव घेतली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. नाही तर अनिकेतवर हल्ला चढवतोय. स्विच हिट केला या वेळेला. चांगला क्षेत्ररक्षक होतं बघा. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक आला गली रिजन मध्ये. एकच धाव मिळते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता बेला 32 धावा. अमित खंडागळे खूप चांगलं गुणलेखन करतात. काल देखील त्यांनी खूप चांगलं गुणलेखन केलंय. डॉट चेंडूची समाप्ती. तर धावा झाल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता बेला फक्त आणि फक्त 32. जबरदस्त कमबॅक. म्हणजे जर विचार केला तर 12 चेंडूमध्ये 14 चालेत आता. चला काटाईचे कॅप्टन अंजूरचे कॅप्टन तर काटेचे कॅप्टन आलेत. अंजूरचे कॅप्टन भारद्वाज येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू इथे आपण डॉट जातोय. त्याने स्ट्राईक लाईत. काय कमबॅक केलं बघा ना. जर्मन क्रिकेट संघ अगासन अंडर 21 ए संघ. एज बॅटर बाद. भारद्वाजला यश मिळतंय. काय कमबॅक झालं बघा ना. अगासन आपण तर अंडर 21 संघाचं जर्मन क्रिकेट संघ अगासन अंडर 21चा संघ काय कमबॅक केलं बघा ना. खरं तर कौतुक करेल अथर्वचं. पहिल्या षटकात 18 धावा आल्या. त्यानंतर जबरदस्त पलटवार केलं त्यांनी. बंटी येतो नवीन बॅटर. दोन चेंडू डॉट गेल्यात. एक विकेट. पहिला डॉट नंतर विकेट. बंटी आलाय. आता बंटीला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. चला अंजूरचे कॅप्टन आला असेल तर यायचं आपण टॉस साठी. साइडला क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉइंट लेग. एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्कोअर लेगला. ऑन साइडला पूल केलाय. 1 बाउंड. चेंडू सीमा रेषा पार. उपयुक्त चौकार. क्षेत्ररक्षकाने येणं फार गरजेचं मिडविकेटच्या यावेळेला चेंडूवरती. थांबले. चेंडू थोडासा आपण पडल्यानंतर टेकअप झाला. बाउन्स घेतला. का टेनिस बॉल आहे स्वाभाविक आहे तो बाउन्स घेणारच पडल्यानंतर. धावसंख्या दाखवत आपण पाहू शकता बेला 36 धावा. चेंडू बाकी अजून या षटकातील विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी. बंटी स्ट्राईक केलाय. एज अँड गॉन. बॅटर बाद. चौकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलंय भारद्वाजने. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 36 धावा धावफलकातील लागल्या आहेत. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता बेला गौरव येतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर करते. प्रणय बेर्डेकर असतील, साहिल भोईर असतील, समीर असतील, त्यांचे देखील करू हार्दिक स्वागत. भारद्वाज उंच गेलाय चेंडू. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. लॉंग ऑफचा खेळाडू बघा 3 गडी बादच केले आहेत.
पण आता संधी आहे त्याला. हॅट्रिक पूर्ण करतो का पाचय अंडर 21 चषकामध्ये. अंतिम चेंडू जबरदस्त कमबॅक झालं. चेंडूमान आपण आता अगासन अंडर 21 ए संघाचं. हो चांगला चेंडू हा देखील फुलवलेचा चेंडू चालला वाईट लॉंगरला क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा पूर्ण केल्यात. अथर्व आहेत. धावसंख्या दाखल करता 1 शॉट म्हणजे एकच धाव मिळणार आहे. नाही स्वप्नील दत्तचं कौतुक करेल बघा ना काय जबरदस्त लक्ष देतात ते. धावसंख्या दाखल करत एक निवारते. 37 धावांचं आपण इथं झाल्यात. 38 धावांचं लक्ष असणार आहे. चला टॉस साठी या अंजूरचे कॅप्टन. जबरदस्त कमबॅक पहिल्या षटकात 18. त्यानंतर बघितलं तर कमबॅक झालं. आपण इथं 4 आले नंतर आल्या धावा. जबरदस्त कमबॅक झालं. म्हणजे 18 चेंडूमध्ये नितीन गण सर बघितलं ना तर धावा तब्बल आल्या 19 फक्त. चला अंजूरचे कॅप्टन. दहा झाले तब्बल 37-38 धावांचं लक्ष आहे. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया पुन्हा एकदा आपण तर दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक नितीन गालसर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गड्याला वंदन करून जर्मन क्रिकेट संघ निजे अंडर 21 आयोजित अंडर 21 चषक 2026 तुम्ही पाहतात. आणि पहिल्या मॅच मध्ये सुरुवात जबरदस्त केली होती दॉर्ले टीमने. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या. मात्र त्यानंतर त्यांना थांबवण्यात यश मिळालं त्या अगासन ए संघाला. आणि 37 धावा वरती रोखलेले 38चं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. चला काटे आणि अंजूर. काही क्षणातच अंजूर संघ सुद्धा इथे दाखल होईल. चला चला बॅट्समन पाठवा लगेच. अगासन बॅट्समन पाठवायचे. चला चला अगासनचे बॅटर. काटे विरुद्ध अंजूर यानंतरची मॅच. अडतीस धावा चेस करायच्या अगासरे संघाला. पहिली मॅच दुसरी मॅच झाल्यानंतर विनर विनरची मॅच असेल. टार्गेट या मॅच मध्ये 38 धावांचं लक्ष आहे. बघायचं आहे तर या मॅच मध्ये सलामी जोडी मैदानात दाखल झालेली आहे. हर्षद स्ट्रायकेडला आहेत. भारतवाद 9 सेकंडला आहेत. यंगस्टर आगासन प्रीमियर लीग मध्ये सुद्धा जबरदस्त खेळ केला होता भारतवादने. तोच
भारद्वाज नो स्ट्राईक एंडला आहेत. आणि अगासन प्रीमियर लीग पाहिली तुम्ही, अगासन यंगस्टर प्रीमियर लीग पाहिली. केबीएस फिटनेस प्रीमियर लीग पाहिली. नो बॉल, येणारा चेंडू फ्रीड असेल. हर्षदने पहिलाच बॉल मिस केला कारण की नो बॉल होता. आता येणारा चेंडू फ्रीड असेल कारण डावफलकाचे बॅटर रुद्र माई नागाव संघाचे जबरदस्त बॅटिंग केली. नागाव संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. फटका जबरदस्त, रुद्र माईची आठवण करून दिली आणि त्यानंतर आला हा चौकार. धावसंख्या 5. यंगस्टर अगासन प्रीमियर लीग जी स्पर्धा विराजने आयोजित केली तिथूनही चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. सूर्याने जबरदस्त इम्प्रेस केलं होतं बॉलिंग मध्ये. विनीत बेडेकरने जबरदस्त बॅटिंग केली होती. नंदू मुंडेचा मी उल्लेख करेल. कोणत्याही फलंदाजाने सलग 3 चौकार मारले तर सुभाष मुंडे यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. नंदू मुंडेने जबरदस्त बॅटिंग केली होती अगासन यंगस्टार प्रीमियर लीग मध्ये. रायझिंग स्टार उदयमुख खेळाडू म्हणून त्याला कूलर सुद्धा मिळाली. संघ जरूर क्वालिफाय झाला नाही मात्र खेळ जबरदस्त केला. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 6 वरती आपल्याला पाहायला मिळते. 38 टार्गेट आहे. अगासन संघासमोर कोणत्याही फलंदाजाने 3 बॉल 3 चौकार मारले तर सुभाष मुंडे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि सुभाष मुंडे नेहमीच खेळाडूंना पारितोषिक लावत असतात. मग अगासन रेग्युलर संघ ज्यावेळी खेळतो त्यावेळी एक पुरस्कर्ते म्हणून त्यांची भूमिका असते. भारद्वाजसाठी हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. फाईन लेगला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सिंगल तिथे मिळालेली आहे. आणि सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. सात धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज बंटी लेग स्टंपच्या बाहेर आहे. बंटीचा हा बॉल पंच वाईट शिकून करतायत. अवांतरच्या स्वरूपात 1 धावा जुनी मिळेल. 8 धावा दाखल कधी लागल्यात अगासन ए संघाच्या. अगासनचे 2 संघ आज इन ऍक्शन मध्ये आहेत. अगासन बी संघ सुद्धा खेळणार आहे खिडकालीच्या विरुद्ध. यानंतर काटे आणि अंजूर. कालच्या या स्पर्धेमध्ये आम्हाला पाण्याची व्यवस्था केली ते विशाल पवार यांचे आगमन झालेले, त्यांचे हार्दिक स्वागत. एक जबरदस्त डावफलकाचे फलंदाज आहेत जवानमान क्रिकेट संघ निजे. आता अध्यक्ष चषक मध्ये रनरअप संघ होता. डॉट बॉलची समाप्ती झालेली. 8 धावा दाखल करावे लागले. 30 अजूनही करायचे आहेत. बंटीचा फुल टॉस बॉल होता. मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे. पॉवर प्ले सुरू आहे. बॉल सीमा पार जाईल. चौकार. धावसंख्या 12. चांगली सुरुवात केली आहे हर्षदने चांगली बॅटिंग केली होती यंगस्टर अगासन प्रीमियर लीग मध्ये. जास्त सफल झालेत हेच पाहिलं बंटीने आणि त्रिफळा चीत केलंय फलंदाज बाद. 18 चेंडू 26 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या. थोडीशी घाई दाखवली हर्षलने कारण की 19 बॉल मध्ये 26 रन्स हव्या होत्या आणि विकेट आली आहे. त्यामुळे 18 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारचा विकेट टॉस इथे पाहिलं जाणार नाहीये. या क्रीडांगणासाठी सातत्याने ज्यांची प्रचंड मेहनत असते ते विशालदादा पवार आमचे, संदेश पाटील असतील. आणि त्यामुळे खूप चांगली खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. ग्रास पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. यश बेडेकर आलेत.
गोलंदाज नयन आलेलेत. यशने जबरदस्त बॅटिंग केली होती फायनल मॅच मध्ये आगासन प्रीमियर लीग मध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. तो यश बेडेकर, आमचे संतोष बेडेकर त्यांचे सुपुत्र. मग भारत स्ट्राईक एंडला आहेत. बघायचं नयन कशा प्रकारे बॉलिंग करतात. 18 बॉल 26 ची गरज आहे. दॉर्ली विरुद्ध आगासन. पायचीत नाहीये लक्षात घ्या, आधीच सूचना केल्यात. एक धाव मिळेल लेग बाईच्या स्वरूपात. कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नाहीये हेही लक्षात घ्या. पंचांना डाऊट वाटलं, पंच कधी रिव्ह्यू घेऊ शकतात रनआउट बिमर साठी. तेरा धावा झाल्या आहेत. 17 बॉल मध्ये 25 हजेरी करायचे आहेत. यश विकेट धोक्यात आहे. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. फलंदाज बाद. यश बेडेकर शून्यावरती बाद. नंदू मुंडे आलेत बॅटिंग करण्यासाठी. 16 बॉल मध्ये 25 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. मॅच संपली नाहीये. दॉर्लीचा पलटवार तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज नयन ज्याने विकेट घेतली यशची. हलकस अपील करण्यात आलं होतं. बघा 18 बॉल 26 हवे होते, मात्र 3 बॉल मध्ये एकच धाव आली, ती लेग बाईची आली. म्हणजे 25 करायचे आहेत. गाड्या मैदानात नेऊ नका. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फटका जबरदस्त. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चांगली फिल्डिंग आहे. बॉल अजूनही मिळाला नाहीये. 2 धावा इथे मिळाल्यात. 15 धावा झाल्यात. 23 हजेरी करायचे आहेत. त्यासाठी 14 बॉल शिल्लक आहेत. 14 बॉल 23. चौदा चेंडू 23 धावा या मॅच मध्ये आता बनवायचे आहेत. जबरदस्त पहिलीच मॅच. काल हेडूटने संघाला 12 बॉल 14 रन करून दिल्या नव्हत्या. सोनारपडा संघाने इथे 23 अजूनही करायचे आहेत 14 बॉल मध्ये. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर राहिलेत. तीन धावा धावून घेतल्या आहेत. जिथे असं वाटत होतं एकाच धावामध्ये तिथे 3 धावा मिळाल्या. 13 चेंडू 20 धावांची गरज आहे. 18 झालेले आहेत. तेरा चेंडू 20 धावांची गरज. 13 चेंडू 20 धावांची गरज. जबरदस्त मॅच. इथे चेंडू हवेत आहे. वॅकंट एरिया आहे. क्षेत्ररक्षक भरपूर डीप मध्ये. 2 धावा जरूर मिळतील आणि मिळालेले आहेत. धावा झाल्यात 20. चेंडू शिल्लक आहे 12 धावा करायचे 18. पाण्याची मागणी मैदानात करण्यात आलेली. बारा बॉल 18ची गरज आहे. गावाची टीम भले ते आज
गेलेले असते ना त्यांना रात्रात 2-2, 3-3 दिवस त्यांना नीट झोप पण येत नाही, कारण की त्यांनी केलेली मेहनत काहीतरी कमी पडते म्हणून ते हारतात. असं नाही का त्यांना शेलता नाहीत ना काही नाहीत, त्यांची मेहनत कुठंतरी कमी पडते. मग एक आपली गावाची टीम म्हणून त्यांना सपोर्ट करायचा. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, केव्हा तरी त्यांचं पण दिवस येतील, ते नक्कीच आपल्याला फायनल मारून दाखवतील. असं लगेच त्यांना टोमणा नाही मारायचं. एक क्रिकेट प्रेमी तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. माझं बोललेलं तुम्हाला पटते का? चला फास्ट खेळा. बारा चेंडू 18 धावांची गरज आहे. लेग स्टंपच्या बाहेर होता हा बॉल. धनेश आलेत. 12 बॉल मध्ये 17 करायचेत. 12 चेंडू 17 धावा. काल 12 बॉल 14ची मॅच लावण्या 11 सोनारपडाने जिंकली होती याच खेळपट्टीवर. चला अंजूरचे कॅप्टन आलेत. काटेचे कॅप्टन या. विशाल पवार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. वाईट बॉल आहे. 12 बॉल 16. 2 वाईट आले सलग. स्वप्नील पाटील यांची प्रचंड मेहनत, कारण की पंच राहणं इतकं सोपं नाही. तुम्हाला वाटतं ते इतकं सोपं नाहीये. ऊन भरपूर असं, म्हणजे आता ऊन सावळीचा लपंड सुरू आहे म्हणून काय वाटत नाहीये. 2 धावा इथे वेगाने पूर्ण झाल्यात. बॅट ग्राउंडिंग केली, अन्यथा थोडक्यात बचावलेत. 11 बॉल 14ची गरज. चला टॉस करूया आपण. एक लेजंड क्रिकेटर आमचे निजे जर्मन निजे संघाचे विशालदादा पवार यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. काटेचे कॅप्टन आले का? अंजूरचे कॅप्टन आलेत. फलंदाज बाद. थोडेसे जास्त शफल झाले होते नंदू. हेच गोलंदाजाने पाहिलं आणि फलंदाज बाद झालेत. करूया आपण टॉस. आजच्या दिवसातील दुसरा सामना अंजूर आणि त्यांच्या विरोधात काटेई. आता तिसरी मॅच विनर विनर होईल, लक्षात घ्या. कालही तसंच झालं होतं. 4 ओव्हरची मॅच असेल, कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. पंचांना डाऊट वाटला, पंच कधी रिव्ह्यू घेतील. आणि पायचीत फलंदाज बाद नाहीये, लक्षात घ्या. काटेई संघ टॉस विन आहे पुढच्या मॅच मध्ये. नवीन बॅटर अथर्व बेडेकर, मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी होते यंग स्टार आगासन प्रीमियर लीग मध्ये. पहिलाच बॉल अथर्व बेडेकरने. वा बाई वा. अथर्व रनआउट. 1 धाव जरूर मिळाली. अथर्व सारखा एक चांगला फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. घाई करण्याची काही गरज नव्हती. नऊ चेंडू 13 धावांची गरज. काटाईने फिल्डिंग घेतली. अंजूर आपली बॅटिंग असेल, लक्षात घ्या. काय ऑब्जेक्शन असेल ते मॅच सुरू होण्या अगोदर घ्यायचे, नंतर नाही. 9 चेंडू 13 धावांची गरज. यश माई आले बॅटिंग करण्यासाठी. 9 सेकंड कॉल देणं गरजेचं आहे. 9 चेंडू 13ची मॅच आहे. दोन धावा इथे पूर्ण झाल्यात. 8 बॉल 11ची गरज. येणारे 8 चेंडू 11 धावांची गरज. आठ चेंडू 11 धावा.
फुल टॉस बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. सात चेंडू मध्ये 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात घ्या. 7 बॉल 10 करायचे आहेत. यश स्ट्राईक एंडला आहेत. प्रत्येक फलंदाज सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. आता मॅच 6 बॉल 10 वरती आली. कालच अशीच मॅच तुम्हाला पाहायला मिळाली होती. पहिलीच मॅच सोनारपाडा विरुद्ध हेडुडने, आणि हेडुडने संघाने सामना गमावला. 12 बॉल 14 ची मॅच. आता 6 बॉल 10 ची मॅच. चला चला स्पीडअप करा, फिल्डिंग लावून घ्या. धॉर्ली जास्त वेळ नका घेऊ. स्वप्नील सूचना करा त्यांना. चला चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. काल कामतघर संघाला सुद्धा या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहिला. भिवंडी विभागातील मात्र 4 षटकात त्यांनी 74 केल्या होत्या. मात्र तरी सामना त्यांना गमावावा लागला. 75 धावा नागाव संघाने चेस केल्या 23 बॉल मध्येच. याच भिवंडी विभागातील एक जबरदस्त अंजोर संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढच्या मॅच मध्ये. तो बॅटिंग करेल. काटेने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सहा चेंडू 10 ची गरज. बॉलर आलेत. कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात घ्या. दशरथ सर सांगतात ना, हात चोळत जायला लागेल टाय झाली तर. हा स्वप्नील चेसिंग कंपल्सरी, लक्षात घ्या. ओमकार आलेत बॉलिंग करण्यासाठी. नाही बरोबर, आजदीप मला वाटतं विशाल पवारला बघून गेले होते, परत आले. भारद्वाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, मात्र मोठे फटके येत नाहीयेत. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर काय. चांगली फिल्डिंग आहे. 5 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. ओमकारचा पहिला चला अजी बाहेर या. विशाल पवार आलेत. 5 चेंडू 8 डावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग बघायचे. भारद्वाज थोडस संघर्ष जरूर करतात या मॅच मध्ये. सलामीला आलेले आहेत, मात्र मोठे फटके त्यांच्या बॅटमधून अजूनही आले नाहीयेत. यश सुद्धा अपयशी ठरले. नंदू अपयशी ठरले. फुलटॉस, चुकीला माफी नाहीये. अखेर भारद्वाजच्या बॅट मधून आलाय सिक्सर. 2 धावांची आता गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 4. एक फुल टॉस ने या मॅच ची थोडीशी हवा काढली आहे, मात्र मॅच संपली नाहीये कारण की कंपल्सरी चेसिंग आहे. 4 चेंडू 2 धावांची गरज. ज्या खेळासाठी यश, नंदू जाणले जातात, अथर्व, तिघही अपयशी ठरले त्या मॅच मध्ये. 4 बॉल मध्ये 2 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. भारद्वाजने जर मॅच जिंकून दिली तर 500 रुपये सुभाष मुंडे यांच्याकडे. ओके, नाही सुभाष दादा नेहमी बक्षीस लावतात. 20 वर असो, 40+ असो, रेग्युलर असो, एक पॅकर्स म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. बऱ्याच वेळा ते लकी ठरतात आणि समालोचकांवर सुद्धा नेहमीच त्यांचं प्रेम असतं. त्यामुळे सुभाष दादा मुंडे यांचं आम्ही नेहमीच कौतुक करत असतो. अंजोरचे खेळाडू येत आहेत हळूहळू. नाही बरोबर, मोठ्या गावातून जो रस्ता झाला त्यामुळे थोडासा फायदा आहे. इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळायचं होतं. जेल ड्रॉप आणि सामना जिंकलाय. नाही का? नाही 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 जिंकला. 1 शॉर्ट रन आहे. नाही भारतवादलाही माहिती आहे शॉर्ट आहे ते. 3 बॉल मध्ये 1 करायची. अजूनही 3 बॉल मध्ये 1 करायची. कंपल्सरी चेसिंग आहे. नाही त्यांना वाटलं झेल उडला त्यामुळे बॅट ग्राउंडिंग केली नाही मला वाटतं. नाही अशी खेळाडू ती पाहिजे ना. बघा भारद्वाजने स्वतः सांगितलंय. नाही बरेचसे खेळाडू असते सांगितलं असं नाही मी बॅट टेकवली आहे, पंचांशी वादावत केलं असतं.
नाही, स्वप्नीलने जबरदस्त आतापर्यंत पंचाच्या भूमिकेत कामगिरी चांगली राहिली आहे. मेके सरांना घरी बसवतील येणाऱ्या काळात. 3 बॉल 1 आणि याबरोबरच आता सामना जिंकला आहे तो आगासन ए संघाने. अभिनंदन. सुभाष मुंडे आता खुश आहेत आणि त्यांच्याकडनं 500 रुपये असतील भारतवाजला. नाही, सुभाष मुंडे नेहमीच आपला एटीएम खुला करतात बाळू. नेहमीच समालोचकांना सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपण कॉम्प्लिमेंट पाहतो. टायगर चषक मध्ये सुद्धा त्यांनी समालोचकांना सुद्धा कॉम्प्लिमेंट दिली होती. या गोलंदाजी करत असताना 3 विकेट आणि बॅटिंग करताना 14 धावांची खेळी करणारा भारद्वाज ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या भारद्वाज या लवकर आणि सुभाष मुंडे यांच्या शुभ आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. त्यांच्याकडनं 500 रुपये सुद्धा आहेत. नेहमीच त्यांच्या माध्यमातून एटीएम खुला केला होतो. आगासन संघ कुठे जायचं नाहीये लक्षात घ्या. विनरची मॅच लगेच होईल.